हित जाने लीचे चेत ऐसी कळवल्याची जाते करिला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाते करिला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाते करिला भावीन प्रीती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगननिहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतये अनुरंगाकार प्रथम नमन अनुरंगाकार प्रथम नमन प्रथम नमन गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजी त्यांची कृपादाने कधी जावेसदार बाबा सद्गुरुदास तुकाम त्यांच्या गावी केला वाजताय सण सागुदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदम भोज तेजस प्रतीक प्रदेशम विदिंद्रार्दि दैवै सदास्तु यमानम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
महाशूरम ब्रह्म विष्णु महेश्वरम महापापं हरं देवं तं सूर्यामि प्रणमाम्यहम् नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी नका करो अभीयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिन्तं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित ऐसी कळबळ्याची जाती करीला वीन प्रीती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य वारकरीमान्य जगतमान्य भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड जिजवणारे जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे विश्व उद्धाराचं स्वप्न मनाचे बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले एकेकाळच्या कट्टर वैर्याने म्हणावं वैर्य असला म्हणून काय झालं तो देवाचा अवतार आहे तो देव माणूस आहे मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी ज्यांची कीर्ती चराचरे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा दिडक्या पद्धतीचा 4 चरणाचा अभंग असून संतांना संतांच्या स्वभावाला आईची उपमा देऊन आईचा अलंकार चढवून संत समाजाची कशी काळजी घेतात उद्धारासाठी किती तळमळ करतात याचं यथार्थ दिग्दर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग बेटाला ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत अतिशय पुण्यवान माऊली वैकुंठवासी मुक्ताबाई नाना कोळपे ही मा हे आपल्यातून निघून गेली बघता बघता वर्ष झालं
चांगली माणसं गेली तरी ती आठवणीच्या रूपाने जिवंत असतात. फक्त चांगलं कर्म करावं लागतं. आणि अशी माणसं गेली ती कीर्तीच्या रूपाने जिवंत असतात. वैकुंठवासी मातोश्री मुक्ताबाई नाना कोळपे असं छान जीवन जगून गेल्या. अंतरीचा अश्रू सर्वांसाठी ठेवून गेल्या. प्रेम, माया, आपुलकी, ममता, माणुसकी, अरे याची ज्या ज्या वेळी आठवण होईल ना त्यावेळी मातोश्री मुक्ताबाई कोळपे या माऊलीची आठवण ग्रामस्थांना, कुटुंबाला, परिवाराला आल्याशिवाय राहणार नाही. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. गेलेली माणसं परत येत नाही, पण चांगल्या माणसाच्या आठवणी येतात. आठवणी रडवतात, आठवणी हसवतात, शेवटी राहतात त्या आठवणीच. खूप चांगलं जीवन जगून ही माऊली गेली. आमच्या आईने आमच्यासाठी खूप काही केलंय. आमची आई तिने जन्म दिला म्हणून आम्ही हे जग पाहिलं. तिच्या उपकारातून, तिच्या दुधाच्या उपकारातून कधी आम्ही उतराई होऊ शकत नाही. पण एक सुपुत्र म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्हाला करायचंय. या उदात्त हेतूने त्यांची मुलं अर्थातच तात्याबा नाना कोळपे, मारुती नाना कोळपे, दादा नाना कोळपे आणि मुली सावित्राबाई यशवंत बिचुकले, श्रीमती सीताबाई आबा माने, जनाबाई नामदेव माने, सर्व या मुलींनी दृष्ट लागायसारखा सोहळा आयोजित केलेला आहे. आज स्वर्गामध्ये यक्ष, किन्नर, जपी, तपी, संन्यासी म्हणत असतील, हो मुक्ताबाईला, ए मुक्ताबाई काय जीवन जगलीस ग, बघ मृत्यू लोकामध्ये. अगं 1 वर्ष झालं पण तुझ्या लेकरांनी तुझ्यासाठी एवढा मोठा सोहळा ठेवलाय. ए माय खूप छान जीवन जगलीस ग, बघ तुझ्यासाठी आज कीर्तनाचा सोहळा होतोय, तुझ्यासाठी वारकरी जमलेत म्हणत असतील हो स्वर्गात तिला. आणि खरंच असं कार्य तुम्ही केलेलं आहे की तिच्या आत्म्याला समाधान होईल. आणि म्हणून तुम्हा सर्व मुलांना अर्थातच तात्याबाजी कोळपे, मारुती कोळपे, दादा कोळपे या मुलांना आणि मी सावित्राबाई, सीताबाई, जनाबाई या मुलींना धन्यवाद. आशीर्वाद लागेल असं कार्य तुम्ही केलेलं आहे. आई गेल्यानंतर तिची आठवण विसरणं सोपं नसतंय बाबांना. जगात सगळं काही मिळेल, पैशाने बिछाना विकत घेता येईल, पैशाने चांगलं घर बांधता येईल, पैशाने जगातली कोणती महागडी गाडी घेता येईल, अरे पैशाने जगातली कोणतीही वस्तू खरेदी करता येतील. पण एकदा गेलेली माय पैशाने परत विकत मिळत नाही. जगात अनेक माणसं भेटतील पण तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. काय हो कशी असते आई, एकाला विचारलं. तो म्हणला, महाराज माझी आई ना समुद्रासारखे, तिचं प्रेम समुद्रासारखं अथांग पसरलेलं आहे. पण नाही ना हो समुद्राची उपमा देता येईल. जा तुम्ही समुद्राच्या कडेला, जाताना तुम्हाला पिण्याचे पाणी बरोबर न्यावं लागेल. कारण समुद्राच्या कडेला गेल्यावर 1 पाऊल तुम्ही समुद्रामध्ये टाका, ओंझळभर पाणी हातामध्ये घ्या, ते तोंडामध्ये टाका. अरे पाणी खारट लागल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ समुद्र अथांग पसरलेला आहे, अरे तो खारट आहे. पण आपल्या आईच्या प्रेमाच्या बाबतीत मात्र अरे आईचं प्रेम अथांग पसरलेलं असतंच आणि तिच्या प्रेमात गोडवा सुद्धा तितकाच असतो. ती माय असते, ती आई असते, ती आई असते. ऐका 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 ऐका. मग महाराज माझी आई सूर्यासारखी आहे. नाही हो सूर्याची उपमा देत आहेत. कारण सकाळी शांत असणारा सूर्य दुपारी इतका तापतो, इतका तापतो, इतका तापतो, त्याचं ऊन आपल्या अंगावर नाही हो घेऊशी वाटत. ऐका. पण आपल्या आईच्या बाबतीत मात्र अनेक संकट आली, संघर्ष आला, पण आमच्या माहीला कधी आम्ही तापलेलं पाहिलंच नाही हो. आमच्या आईने सकाळी सर्वांच्या अगोदर उठावं, सर्वांसाठी जेवण बनवावं. ती माय असते.
आमच्या आईने घरातल्यांनी कितीही कचरा करू द्या, अख्खं आयुष्य गेलं, घर आवरत राहिली, पण आमच्या आईने तक्रार कधी की नाही हो केली. ती माय असते, ती आई असते. दुर्डीमध्ये 4 भाकरी असू द्या, घरात 4 माणसं जेवायला असू द्या, घरातल्या 4 माणसांना अगोदर भाकर वाढणार आणि घरातली ती 4 माणसं जेवल्यानंतर जिचं पोट भरते ती माय असते, ती आई असते. अशी आई गेल्यानंतर खूप आठवण येते. तिच्या इतकं मोठं कोणी नाहीये. अशी आई मुक्ताबाई कोळपे आज आपल्यातून निघून गेले. पण दृष्ट लागायसारखा सोहळा त्यांच्या मुलांनी आयोजित केलेला आहे. ती माऊली गेली, पण कीर्तीच्या रूपाने आजही जिवंत आहे. तिच्यासाठी टाळ वाजतोय, अरे तिच्यासाठी कीर्तन होतंय, तिच्यासाठी एवढा मोठा सोहळा. गेली दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याच्या कीर्ती जगामा मातोश्री मुक्ताबाई कोळपे, तिच्यासाठी हा सोहळा. कीर्ती जगामा गेले दिगंबर. जगा माझे राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. ओ राहिल्याच्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिल्याच्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. गेली ही माय पण कीर्तीच्या रूपाने जिवंत आहे. जायचंय बाबांनो प्रत्येकाला. इथं कोण थांबायला आलंय? ऐका ऐका. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चल पड़ा, कोई बंदा जंजीर. या देहाची गावालिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणून धनंजया जिया परी. देव लोकांना इथं थांबता आलं नाही बाबांनो. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार,
कोळपे या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त ऐका बाबांनो, या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. इथं कोणाला थांबता येत नाही. रामकृष्ण या दे गेले, या देहाला आलेल्या मानवी जन्माला आलेल्या रामकृष्णाला जावं लागलं. गिरते पामर, गिरते पामर, जीव गीती येते नाही ओढ, आले अवतार येते नाही ओढ, आले अवतार. फिरते पामर जीव किती येरते पामर. पैशाने सगळं काही मिळेल. मेरू तुल्य सुवर्ण पृथ्वी दिदली आदान, येरते ना मिळे क्षण एक नरदेह. आयुष्य संपलं ना, कोट्याने रुपये एखादा घेऊन उभा असला तरी एक क्षण सुद्धा माणसाला थांबता येत नाही बाबांनो. अरे देव लोकांना जावं लागलं, येरते आपली काय गती. येरते पामर दिवकी येरते पामर येरते पामर दिवकी येरते पामर येरते पामर दिवकी येते नाही ओ, आले अवतार येते नाही ओ, आले ऐका बाबांनो, वैकुंठवासी मातोश्री मुक्ताबाई कोळपे या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्त आलात ना, ऐका. परत हा जन्म नाही बाबांनो, खूप सायासाने मिळालाय. नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, दुर्लभ दाना नरदेह दुर्लभ दाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, 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 वासुदेव, वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, म्हणा. तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, म्हणा. वासुदेव, वासुदेव म्हणा. दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. कोणत्या टायमाला हा देह निघून जाईल काही भरोसा नाही बाबांनो. ऐका ऐका, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हर किसी का. हे मानवी जीवन पराधीन आहे बाबांनो. देव लोकांना इथं थांबता आलं नाही. ऐका ऐका, सकाळी सांगितलं होतं राघवा राजगादी मिळणारे, पण सायंकाळी सांगण्यात आलं वनवास. ऐका, राजगादी मिळणार होती पण वल्कले अंगावर धारण केले. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. राघवा
वनवास तापस वेश विशेष उदासे सौदा परस राम वनवासे रघुकुल रीत सदा चले आए प्राण जाए पर वचन न जाए विदना तेरे लेख किसी के समझ में आते हैं जन जन के प्रिय राम लखन सिए वन को जाते हैं विदना तेरे लेख से के समझ में आते हैं समझ में आते हैं एक राजा के राज दुलारे वन वन फिरते मारे मारे एक राजा के राज दुलारे वन वन फिरते मारे मारे सबके कष्ट मिटाने वाले सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिया वन को जाते विदना तेरे लेखक से के समझ में आते समझ में आते अरे सगळ्यांचे कष्ट मिटवणारा श्रीराम प्रभू पण आलेले कर्म भोगावं लागलं वनामध्ये जावं लागलं अरे सगळ्यांची घरं निर्माण करून देणारा जंगलामध्ये जाऊन पान पान गोळा करतोय पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़त जाते हैं महल के वासी जंगल में कुटिया बनाते हैं पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़त जाते हैं ऐका बाबांनो त्या रामालाही आलेलं मनुष्य जन्मामध्ये रामरूपी भोगावं लागलं कर्म जावं लागलं ऐका ऐका श्रीराम प्रभूने देव होता पण कर्माला प्राधान्य दिलं कर्म कोणी असो कोणाला चुकत नाही 50-100 वर्षाचं आयुष्य कोणत्या टायमाला श्वास निघून जाईल काही भरोसा नाही बाबांनो पण असं जगा आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे दुसरं काही नाही बाबांनो सगळं हितच राहतं जागचे जागी राहतील बाग बगी ताडी गोडी माडी स्मशानी जळसेल उघडा त्या देवाला मिळवण्यासाठी हा जन्म मिळालाय चांगलं कर्म करण्यासाठी जन्म मिळालाय तुम्ही सगळं प्रॉपर्टी उभं कराल पण चांगलं कर्म केलं नाही तर कोण तुम्हाला आठवणीत काढणार आहे अरे आज ह्या माऊलीने मुक्ताबाई कोळपे या माऊलीने चांगलं कर्म केलं म्हणून तिच्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय बसलाय अरे मंडप फुल भरलाय
फुल भरून मागं लोक बसलेत. अरे कोण कोणाच्या कशाला घराला येते, काय ज्याचा त्याला नाही धंदा. पण चांगलं कर्म केल्यानंतर माणसं आपल्यासाठी जमत असतात. असं कर्म आपण केलं पाहिजे. अरे आपली अंतयात्रा जर निघाली ना, आपल्या अंतयात्रेकडे पाहून एखाद्या माय माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. ए मुक्तामाय चाललीस का ग? अगं जा 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 जा. अगं लय चांगलं जीवन जगलेस ग. कधी तुझ्या तोंडाने कधी कुणाला वाईट बोलली नाहीस. अगं चालताना कधी चुकीचा पाऊल टाकला नाही. जा माय जा. अगं लय चांगलं जगलीस ग. जा, तो पांडुरंग परमात्मा तुझी वाट पाहत असल. असं आपल्यासाठी कोणीतरी म्हणलं पाहिजे. जा माय जा, देव तुला जवळ घेईल. इतकंही वाईट जगू नका. आपल्याच लोकांनी म्हणावं कधी अमरतोय, परत परत हे जन्म नाही बाबांनो. बरं काय कोण घेऊन आलतो? सगळं इथंच राहणार आहे. काय कोण घेऊन आलं नव्हतं? अहो जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसरे ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात. आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात. काय आपलं हो? काही नाही. आणि म्हणून जिवंत असताना चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. रोता रोता तू आया था बंदे, जबी जाएगा हंसता हंसता जा. तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसा जग में करता जा. तुम्ही गेल्यानंतर तुमच्यासाठी कोणीतरी रडलं पाहिजे, असं जीवन जगा. आणि म्हणून संत आपल्याला जागे करतात की बाबांनो, त्या देवाशिवाय तुम्ही कितीही काही केला तरी या जीवनाचं सार्थक नाही. तुम्ही सगळं कराल पण देवाची भक्ती नाही केलं तर हा जीवन वाया जातो. बाबांनो ऐका. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया. जिसे पाना था उसको ही खो दिया. जिसे पाना था उसे ही खो दिया. जिसे पाना था उसे ही खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, पैसों के खातिर करता मिलावट. माणूस आयुष्यभर धन धन करतो पण मेल्यावर निधन झालं म्हणावं लागतं. बाबांनो अरे किती काही करा, यातलं आपल्या बरोबर काही येत नाही. बाबांनो वरती कामालाही काही येत नाही, मग तिथे नचले काही. अरे सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल वही. तुका म्हणे तई यमाज्ञा. अरे मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, पण वक्त गुजर गया, पर वक्त गुजर गया कागज के टुकड़े कमाने में. अरे क्या करोगे दोस्तों इतना कमा कर? ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. अरे पैसा पैसा करून काही होत नाही. मेल्यावर जाताना माणूस सोबत काही नेत नाही. अरे किती कोरले बांध, भूक कधी संपत नाही. संपत्ती इस्टेट जमीन जायदाद, माणूस मेल्यावर संपत्ती माणसासोबत जात नाही. गाडी बंगला पैसा हवेली माल मेल्यावर इथंच राहणार. अरे ही जमीन माझी आहे, ती माझी आहे, माझा बांध कोरलाय. अरे मेल्यावर सातबाऱ्यावलं नाव सुद्धा राहत नाही. जे आपल्या नशिबात आहे ना ते आपल्याला मिळणारच. आणि नशिबात नसेल तर असलेलं सुद्धा निघून जाणार. अरे आपल्याला वाटतं याच्याकडे खूप आहे. अरे एखाद्या
जपून राहा माणसा. हे मानवी जीवन परत मिळत नाही. हे मानवी जीवन परत मिळत नाही. हे मानवी जीवन परत मिळत नाही. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, मगर मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए अच्छे कर्मों की बात है. ये किए हुए अच्छे कर्मों की बात है. म्हणून ऐका ऐका ऐका, सगळं करा. तुमच्या देवाने जन्म दिलाय ना, त्याला विसरू नका. अरे आयुष्यभर म्हणत राहतो बायको माझी आहे, मुलं माझी आहेत, माझा मामा आहे, माझी मावशी आहे. अरे कधीतरी म्हणा ना, ज्या देवाने आपल्याला जन्म दिलाय त्याला कधीतरी माझं म्हणायला शिका ना. संत त्या देवाला माझे म्हणतात, देव माझा मी देवाचा, मी देवाचा, मी देवाचा. अरे किती दिवस कुणाला माझं म्हणायचं? वरती कोणी कामाला येत नाही, वरती कोणी सोडवतही नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भले भले. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोडिया. वरती गेल्यावर तुम्हाला यातना शरीर मिळेल. विचारलं जाईल, होय माणूस म्हणून जन्म दिला, काय काय केलंस? सगळं लिखापडी. तुम्हाला वाटेल मी अंधारात केलंय, कुणी पाहिलंय, तसलं नाही चालत. पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पतैर. तू काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतंय र. तू काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतंय र. अरे तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही. अरे तू केलेले कर्म तुला सोडणार नाही. अरे तू केलेल्या कर्माची नोंद होते सारी. किती भोगले जीव, अरे किती घेतले जीव, किती भोगल्यास परणारी. सगळ्या गोष्टीचा हिशोब होणार. थोडं पुढे सरकून बसा, मागं बसायला जागा नाही. आलेल्या मंडळींना विनंती आहे, एवढ्या मोठ्या जनसमुदायामध्ये गर्दीमध्ये आला, मागं बसायला जागा नाहीये, पुढे सरकून बसा. अथांग जनसमुदायाच्या मुक्ताबाईसाठी आलेला आहे, मुक्ताबाईसाठी माईसाठी आलाय. ऐका ऐका, त्या माऊलीसाठी आलात ना, एकच संदेश घेऊन जा. त्या देवाला आपलं म्हणायला शिका. नाही म्हणलात तर तुम्ही काय कमावलं? 50 लाखाचा बंगला बांधला म्हणजे तुम्ही कमाई केली हे नाही होत बाबांनो. 20 लाखाची गाडीत फिरला म्हणजे तुम्ही लय मोठी कमाई केली नाही बाबांनो. 5 एकर जमीन घेतली म्हणजे तुम्ही लय मोठी कमाई केली नाही बाबांनो. तुम्ही त्या देवाला मिळवलं नाही तर काय केलं? जीवन वाया घालवलं. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे बाला पाला उसे ही खोदिया, जिसे पाला उसे ही खोदिया, खोदिया. आणि म्हणून त्या देवाचं चिंतन करायला विसरू नका. म्हणून संत आपल्याला जागी करतात. कसे जागी करतात? जसे आई मुलाला सांगते, बाबा या मार्गाने जाऊ नको, तिकडं काटे.
त्याच्या संगतीत राहू नको, तुझं चांगलं होणार नाही. बाहेर नाही तिला. आजी त्याला घेऊन जा, सगळीच त्याच्याकडे. जगदोगी जगदोगी जग जग बोलती, जगदोगी जगदोगी जग जग बोलती, जागते जगदेवा राखा काही भाव अवघा चित्रपाळ उदावात जगदोगी जगदोगी जग जग बोलती, जगदोगी जगदोगी जग 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 बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जशी आई मुलाला सांगते, बाळा या वाटेने जाऊ नको, काटे आहेत. बाळा त्याच्या संगतीत राहू नको, काटे आहेत. आई सारखं हिताचं सांगते, ती माया असते बाबांना. तसे संत समाजाला सांगतात, तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका, तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका सांगत असतात. आई कधी कधी रागावते, पण तिच्या रागवण्यामध्ये मुलाचं हित व्हावं हेच असते. पोरगा उन्हामध्ये खेळत असेल तर आई म्हणते, ए बाळ्या उन्हात कशाला मरतोयस, सावलीत मर ना. तिच्या मर म्हणण्यात काय असतं? हित असतं. हित असतं. हे तो वर्मा असे माऊलीचे हाती, हानी मारी प्रीती हितासाठी. फक्त लेकराचं हित वाहते ती माय असते. प्रत्येक गोष्टीमध्ये हित वाहते ती माय असते बाबांनो. जगात पुन्हा तेवढं हित वाहणारं कोणी नसतंय. किती मुलाने लाथा मारू द्या, पण शाप नाही हो देत, आशीर्वादच देते. परवा लातूरमध्ये एक घटना घडली. मायबाप फ्लॅट नावावर करून द्यायना म्हणून एका मुलाने नारळाच्या पाण्यामध्ये उंदीर मारायचं औषध टाकलं. ते आपल्या आईवडिलांना प्यायला दिलं. बापाने पिलं, पण आईला बाप मेल्यानंतर संशय आला. बाप कसा तरी करायला लागल्यावर बापाचा प्राण गेला. नवऱ्याला मारलं होतं, ज्याच्याबरोबर 7 फेरे घेऊन आले, आयुष्याचा जोडीदार मारला होता. कुणी मारला होता? मुलानेच मारला होता. पण त्या मायने शाप नाही हो दिला. का रे बाबा, हे सगळं तुझंच आहे ना, कशासाठी केलंस? पण ती वाटोळं होऊ दे तुझं, असं नाही म्हणले. नवरा गेला, ती माया. लेकरावर प्रेम करतात, पुन्हा तेवढं प्रेम करणार जगात कोणी मिळत नाही बाबा. ती माया असते, शाप देत नाही. तसे संत किती त्यांना त्रास देतात, ऐका, समाजाची काळजीच करतात. माझ्या माऊलीचा प्रसंग पहा. एकदा माऊलींना स्नान करण्याची इच्छा झाली. पाठीवर पंचा टाकला. ऐका, अरे आज लाखोनी गर्दी इंद्रायणीमध्ये स्नानासाठी. एक काळ असा होता, माऊलींना त्या इंद्रायणीमध्ये स्नान करण्याची परवानगी नव्हती. पंचा पाठीवर टाकला, काठावर गेले. पंचा काठावर ठेवला आणि पाण्यामध्ये उतरले. इंद्रायणीच्या तेवढ्यात आळंदीचे विद्वान शास्त्री त्यांनी पाहिलं कोणतरी पाण्यामध्ये स्नान करतंय. आवाज दिला, कोण आहे पाण्यामध्ये? काका, मी विठ्ठल पंतांचा ज्ञाना. कोण? संन्याशाचा कार्टा? काका, का हो तुम्ही आम्हाला असं बोलता? कशाला आलास? इंद्रायणी बाटवायला? काका, लाखो जणांना पुनीत करणारी ही गंगा आमच्या लहानग्याच्या स्पर्शाने बाटेल तरी कशी? मला उलट बोलतोस, मला शिकवतोस, बाहेर हो पाण्याच्या. काका, स्नान करेल आणि त्वरित जाईल. काका, थोडा वेळ थांबतो. आले ते विद्वान शास्त्री, चपराक मारली कानाखाली. बाहेर हो म्हणतोय ना पाण्याच्या. माऊलींच्या कानाखाली मारली. हो काका, नका मारू. परत पुन्हा कधी या इंद्रायणीवर येणार नाही, कधी येणार नाही. पाण्याच्या बाहेर आले. चालता हो. पंच पाठीवर टाकला, निघाले. पण तेवढ्यातच विद्वान शास्त्री थांबले नाही. 10-12 पोरं तिथं खेळत होती. पोरांना आवाज दिला, ए पोरांनो, अरे बघता काय, आज संन्याशाचा कार्टा इंद्रायणी बाटवायला आला होता. दरा त्याला मारा.
10-12 पोरं माऊलींच्या अंगावर लोटले. कोणी समोरून यायचं पोटामध्ये लात घालायची, कोणी पाठीमागून यायचं पाठीमध्ये लात घालायची, कोणी मागं पारलंय म्हणून पाहायचं तर 5-6 पोरं यायची, अंगावर माऊलींच्या पडायची, जमिनीवरती लोळवायचे, अंगाला चिखल लावायचे. पोरांनो, नका मारू. काय माझा अपराध? मी इंद्रायणीवर स्नानासाठी आलो तो. शपथ घेऊन सांगतो माझ्या आईची, परत जर हा ज्ञान्या इंद्रायणीवर दिसला ना, बुडवू मारा. पण एक वेळेला सोडून द्या, एक वेळेला सोडून द्या. मला माझ्या आईकडे जाऊ द्या. एवढा त्रास दिला, पण जाताना पाहणाव शाप नाही दिला. ते संत असतात हे सांगतोय मी. समाधी घेत असताना एक हात निवृत्ती दादाने धरलाय, एक हात पांडुरंगाने धरलाय. विचारलं माऊलींना पांडुरंगाने, माऊली बोला ना, तुम्हाला काय पाहिजे? माऊली म्हणू शकत होते, ज्यांनी मला इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही त्यांचं वाटोळं होऊ दे, ज्यांनी माझ्या मायबापाला आत्महत्या करायला लावली त्यांचं वाटोळं होऊ दे. पण ज्या समाजाने त्रास दिला, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. देवा, द्यायचंय ना तुला, एक दे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रीती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. ज्यांनी त्रास दिलाय त्यांचंही चांगलं होऊ दे. जसे आईला किती त्रास दिला तरी आई माझ्या लेकराचं चांगलं होऊ दे हेच म्हणते. संतांना किती समाजाने त्रास दिला तरी समाजाचं चांगलं व्हावं हीच अपेक्षा संत करतात. याचाच अर्थ आई लेकराचं हित पाहते, संत समाजाचं पाहतात. वाहे माऊलीचे चित्त. आई ती आई असते बाबांनो, फक्त लेकराचं हित वाहते ती आई असते. आई म्हणजे काय, आई म्हणजे काय असतं? 15-20 मिनिटं माझे कीर्तनाचे राहिलेत, लक्ष देऊन ऐका. आज या मुलांना, या मुलींना आपल्या आईची आठवण येत असतील. माझे तात्याबाईजी कोळपे, माझे मारुती कोळपे, दादा कोळपे, सावित्रीबाई, सीताबाई, जनाबाई म्हणत असेल आमची माय नाही आज. तिची जागा कोणी भरून काढत नाही हो. आई म्हणजे काय असतं? घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.
असतो तोपर्यंत कळत नाही, गेल्यावर मात्र पळायला रान उरत नाही. आई असतो एक धागा, वातीला उजड लावणारी समईतली जागा. अरे घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, पण विझून गेल्यावर सैरा वैरा पळायला कमी पडतं रान, सैरा वळायला पळायला कमी पडतं रान. आई हृदयाची हाक, आई निशब्दचा हाक, आई गुज अंतरीची, आई नाव परमात्म्याचे, आई गगन भरारी, आई पंढरीची वारी, आई पंढरीची वारी. महिला मंडळ तुमचं लग्न होतं, तुम्ही सासरी जाता, कोणती आई म्हणते का बाळा तिकडून चांगल्या साड्या आणि चांगले पैसे आण? कधीच नाही. सासरल्या गेलेल्या मुलीसाठी आईचं अंतकरण उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की तिथं बाई झाला असल उन्हाचा कार, पण इथे अंबराई पिकले असे फार. अगर रसाळीचे 4 आंबे खाऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. सासूच्या बोलण्याने कान पेटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव विटला असल, तुपासंग पुरणपोळी खाऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. रात्रंदिवस कामधंदा तुला विसावा बी नसल, लांब लांब केस तुझे गुंता झाला असल, एकदा माईच्या हाताने नाहून जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. तुला वाटलं आईने कशाला बोलवलं, पण आई तू आल्यानंतर आनंदाने हसू, आनंदाने रडू, सुख दुःख सांगून या सारी रात्र काढू. शकुनाचा हिरवा चोडा लेवून जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. आई म्हणजे सावली उन्हातली, आई म्हणजे छत्री पावसातली, आई म्हणजे उबदार शाल थंडीतली. किती थंडी असू द्या हो, पण ज्यावेळी आपल्या मायचा पदर आपल्या अंगावर येतो ना, आठवा तुमचं बालपण, त्या मायच्या पदरामध्ये इतकी ऊब असते, ती कोणत्या रगामध्ये नाही सापडणार, कारण ती मायची ऊब आहे, ती मायची ऊब आहे. आजी मुलं मुली म्हणत असेल आज सगळं आहे, पण आमची आई आमच्याजवळ नाहीये, आमची माय नाहीये. पुरुष मंडळी तुमचं लग्न होतं, तुम्ही कामावर जाता, घरात सगळी नाती असतात, पण आईचं प्रेम सगळ्यांपेक्षा वेगळंच असतो. एखादा दिवस तुम्हाला उशीर होऊ द्या, तुम्हाला उशीर होऊ द्या, रात्रीच्या 2 वाजू द्या यायला तुम्हाला. 2 वाजता आल्या आल्या पत्नी असेल तर विचारेल कुठं होता, आज किती कमवलं. मुलं असतील तर म्हणतील बाबा ही माझी गोष्ट आणली का. पण 80 वर्षाची तुमची माय जिवंत असू द्या, माझं लेकरू आलं नाही म्हणून रात्रीच्या 2 वाजेपर्यंत वाट पाहते, आणि 2 वाजता दरवाजा वाजल्या वाजल्या, अरे जग झोपलेला असल पण माझं लेकरू आलं नाही म्हणून जी व्यक्ती झोपत नाही, दरवाजा वाजल्या वाजल्या दरवाजापर्यंत जात, दरवाजा उघडते, लेकरा ताट वाढलंय जेवून घे म्हणणारी माय असते, आई असते, आई असते. पुन्हा पुन्हा तुमचं कुणी वाटही पाहणार जगात कुणी नसतं, आणि तुम्ही जेवलाय का नाही हे विचारणारे कुणी नसतं हो. ती आई असते, ती आई असते. अशी आई निस्वार्थ प्रेम करते, ती आई असते. आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. सगळं सहन करते. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आज अश्रूच्या धारा आहेत. आपल्या आईची आठवण प्रत्येक माय माऊलीला आली असेल. प्रत्येक महिला मंडळ जिने तुम्हाला जन्म दिलाय ना, ती तुम्हाला पाहिल्याशिवाय प्राण नाही सोडत बाबांनो. तिच्या मरणाच्या वेळी तिला कुठून कवायना 2-3 महिने अगोदरच म्हणणार मला माझ्या तायडीला पाहूशी वाटतंय थोडंसं.
तिला बोलवा ना, तिला बोलवा ना. आजारी असेल कदाचित कोणाची माँ आहे, 2 महिने तिला खाटवरून उठता येत नसू द्या, पण लेकीला बोलवलंय ती मला पाहायला येणारे प्राण सोडत नाही तवर. तिला कुणीतरी सांगू द्या, ए आजे बघ तुझी लेक आली, लेक आत्या आली, आत्या तुझी लेक आली. 2 महिने खाटवरून उठता येत नसतं, पण लेक आली हे कळाल्या कळाल्या काठी टेकवत टेकवत दरवाजापर्यंत जाते आणि आपल्या लेकीच्या गालावरून हात फिरवते. ती माय असते, ती आई असते. पुन्हा ती व्यक्ती गेल्यावर महिला मंडळ माहेरला तुमची एवढी वाट नाही कोणी पाहणार. पुन्हा कोणी असू द्या, कोणी नाही वाट पाहणार तेवढी. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. एकदा प्रेमाने सगळ्यांनी हात वरती करूया. गेलीस तू आई, कशाला गेली, कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या या बाळांना. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट तुझला पडले असतील, पदराला बांधून नेले. सोडून गेली, सोडून गेली तुझ्या या लाडक्याना. कोण वागेल तुझ्या या बाळांना. ए आई, आमच्यासाठी खूप कष्ट केलंस ग. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिलेस आमच्यासाठी तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळे मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई ती असते, आई असते. एकदाच एक आई तुझ्या बाळासाठी तर सुनामी गेलो आई तुला पाण्यासाठी. आई विना माया साऱ्या जगामध्ये नाही. ए ना माझे आई, ए ना माझे आई, ए ना माझे आई, ए ना माझे आई, ना माझे आई, ए ना माझे आई, ए ना माझे आई, ए ना माझे आई.
माझ्या मुलांना आठवण येत असेल, कारण आई गेल्यानंतर आई वाचुनी पोर वेगळी, नाती तुटली पार, आईचा मावळला धार, स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. ती माय असते, पोटी बहार वाही त्याचे सर्व सोयी साई. ज्या मुलाला जन्माला घातलाय त्याचा सगळा बहार सहन करते ती आई असते. ती आई असते बाबांनो. सगळी गेली तरी तिला तिचा प्राण लेकरामध्ये गुंतलेला असतो. ती माय असते. आयुष्यभर भार सहन करते. संत सुद्धा समाजाचा भार सहन करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा भार तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे पवित्र तुळशीची माळ घाला. आपल्या धर्मावर श्रद्धा असू द्या. अरे पहा ती ख्रिश्चन लोक, पहा ती मुस्लिम लोक. ख्रिश्चन ये गिरजा घर पडे, मुस्लिम ये मस्जिद में पडे. सगळी लोक आपापल्या परीने या ठिकाणी आपल्या धर्माचं पालन करतात. अरे मुस्लिम पोरग मस्जिदमध्ये जायचं असेल, ती लोक पायी धुवूनच मस्जिदमध्ये जातात. आपले भाद्दर चपल्या सकट मंदिरात. आपल्या धर्माचं पालन करा बाबांनो. अरे कोणत्या मंदिरावर, मुस्लिम लोकांनी कोणत्या मस्जिदवर हिंदी गाणं लावलेलं पाहिलंय तुम्ही कधी? कधीच नाही. किंवा हिंदी गाण्यावर त्यांच्या मुलामुलींनी कधी डान्स केलेला पाहिलाय तुम्ही? अजिबात नाही बाबांनो. पण आपली मुलं मात्र धर्माच्या विरुद्ध या ठिकाणी हे करतात. ऐका ना, धर्माच्या विरुद्ध ऐका ऐका ऐका. पुन्हा रडायला जागा मिळणार नाही. आपल्या धर्माचं पावित्र्य राखा, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. शेतकऱ्याची आठवण काढत जा, त्या जवानांची आठवण काढत जा. ऐका बाबांनो, ते जवान 6-6 महिने आपल्या घरापासून लांब असतात. जिंदा रहने का मौसम बहुत है मगर प्राण देने की रुत रोज आती नहीं. इश्क और उश्क दोनों को उष्णा करे, ए जवानी जोखों में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कालच एक घटना अशी घडली बाबांनो. ऐका ऐका ऐका. आई वारली, पत्नी गरोदर आहे, तिचं बाळंतपण करायला कोणी नाही म्हणून कालची गोष्ट आहे. एक जवान सातारा जिल्ह्यातील दरे गावातील, ऐका ऐका ऐका, पत्नीच्या बाळंतपणासाठी 8 दिवसापूर्वीच आला होता. कोण नाही ना मला काळजी घेतली पाहिजे. ऐका ऐका ऐका. आला होता तो, काळजी घेत होता. ऐका, आता पत्नीची डिलिव्हरी होणारच होती. काही कामासाठी या ठिकाणी बाहेर चालला होता. तेवढ्यात भरगाव वेगाने एक गाडी आली
आणि ॲक्सिडेंट झाला. ऐका 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 ऐका, मुलगी जन्माला आली होती इकडं. 1 तास संपला, 2 तास संपला, 3 तास संपले, 4, 5, 6, 7 आणि प्राण गेला होता. ऐका ऐका ऐका, दरेगावचा प्रमोद जाधव कालच शहीद झाला. अरे 8 तासाची मुलगी होती. त्या मुलीने काय हो, 8 तासाच्या मुलीने आपल्या देशासाठी जगणाऱ्या बापाचं अंतदर्शन काल घेतलं, शेवटचं दर्शन काल घेतलं. किती भयानक गोष्ट आहे हो बाबांनो. उद्या ती मुलगी मोठी होईल, विचारेल, बेटी पुकारे पापा तुम कहा चले गए. उद्या बापाचा फोटो पाहिल्यावर फोटोवर हात फिरवलती, पापा ओ बाबा तुम्ही कुठं गेला तो. मी जन्माला आले 8च तास झाले होते. कोण मला फिरवणार, कोण मला कपडे घेणार, कोण माझी हौस मौज पूजा करणार, पूर्ण करणार. बाबा तुम्ही गेलात, मला सोडून गेला. मम्मी दादी दादा सब रोते हैं, तुम कहाँ चले गए, तुम कहाँ चले गए. सर्वस्व आपलं देशासाठी अर्पण करतो, कुटुंबाचाही विचार करत नाही. तो जवान असतो, त्याची आठवण काढायला विसरू नका बाबांनो, त्याची आठवण काढायला विसरू नका. बहे खून मेरा तिरंगा के लिए, मेरी जान जाए तिरंगे के लिए. आयुष्यभर जगत राहतो तो शहीद जवान असतो, तो जवान असतो, तो जवान असतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परत काल एक आमचं वारकरी संप्रदायातील 2 पकवाज वाजवणारे मुलं, परवादीचं कीर्तन वाजवलं, दोघांनी कीर्तन वाजवलं. कीर्तन रात्रीचं वाजवून आपल्या घरी चालले होते. दोघांचाही प्रपंच आहे, पण रात्रीच्या वेळी ॲक्सिडेंट झाला, जागच्या जागेवर दोघांचा प्राण गेला. त्या दोघांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि सातारा जिल्ह्यातील दरेगावचे प्रमोदजी जाधव शहीद जवान यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. एक महाराष्ट्रातला जबाबदार कीर्तनकार या नात्याने आवर्जून त्यांचंही स्मरण करूया. पांडुरंगाला प्रार्थना करतो, हे पांडुरंगा, आमची मुक्ताबाई कोळपे माऊली खूप सात्विक होती, खूप पवित्र अंतकरणाची होती, खूप मोकळ्या स्वच्छ अंतकरणाची होती. ए विठ्ठला, तिला तुझ्यामध्ये सामावून घे, तिला तुझ्यामध्ये सामावून घे. आपल्या आईचं दुःख सहन करण्याची ताकद या मुलांना मिळो. आज एवढी मोठी मुलं झाल्यात, पण आईची आठवण काढली पाहिली हो. मी मगाशी मुलांशी बोललो, आपल्या आईसाठी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या. त्या मुलींच्या डोळ्यामध्ये धाय मोकळून आपल्या आईची आठवण. आज या ठिकाणी आज माहेरला आलोय आम्ही, पण आमची आई आमच्या दरवाजात दिसत नाही आहे आज, म्हणून मुलींच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. हे दुःख सहन करण्याची ताकद या सगळ्या परिवाराला मिळो, एवढी सद्भावना व्यक्त करतो. मला या परिसरामध्ये ज्यांनी आणलं आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे या ठिकाणी अजित महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप गोड माणूस, माझ्यावर एवढं प्रेम केलं त्या माणसाने, एवढं प्रेम. त्यांचा शब्द मी अजिबात मोडत नाही. आज मी तसं म्हटलेलं की मला यायला जमणार नाही, थोडंसं माझं एक महत्त्वाची मीटिंग आहे आश्रमाची, पण त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही काहीही करा, पण माझ्यासाठी तुम्हाला यावं लागते. आणि खूप मला अट्टहास त्यांनी केला आणि मला नसतं येता आलं इथं, पण त्यांचा शब्द मला मोडायचा नव्हता. मी जरा बाकी दुसरं बाजूला ठेवलं ते काम आणि त्यांच्यासाठी आलो. माझ्या अजित महाराजांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सगळीच्या परिसरातील भजनी मंडळ पाहो किती गोड साथ मला या ठिकाणी देत आहे. सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद, सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सर्वांच्या अंतकरणामध्ये असलेल्या परमेश्वराला नम्रपूर्वक दंडवत करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. मी नसरापूरवरून आलो. मी नसरापूरला एक अनाथ आश्रम चालवत असतो. तिथं मी आईवडील नसलेली मुलं सांभाळत असतो. जर या परिसरामध्ये आईवडील वारलेली मुलं असतील तर आमच्या आश्रमामध्ये पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी या ठिकाणी त्या मुलांना सांभाळेल. अशी 72 मुलं आमच्या आश्रमामध्ये आहेत. अशी मुलं असतील तर पाठवा. शेवटपर्यंत मी त्यांना सांभाळेल. खूप छोटी छोटी मुलं. आज इकडे तू कुठला आहे, तू कुठला आहे? चांबळी. आई वडील वारले.
बोलतो तू. रामकृष्ण हरी. माझं नाव मुकुंद चंद्रशेखर राजगुरू. मी आता 8वीत शिकतो. माझे आईवडील 3 वर्षाचा असताना कार ॲक्सिडेंटमध्ये वारले. तेव्हापासून मला गुरुजी सांभाळतात. गुरुजीच आमचे आईवडील आहेत. रामकृष्ण हरी. सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. अशी मुलं असतील तर पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेल. याच मुलांसाठी मी रोज कीर्तन प्रवचनं करतो. मला कीर्तनातून जे मानधन मिळतं त्याच्यावर या मुलांना मी सांभाळत असतो. किंवा कुणी कीर्तनाला गेल्यावर देणगी दिली तर त्याच्यातून आश्रम चालतो. आमचं 80 जणांचं कुटुंब आहे, 72 मुलं आणि स्टाफ वगैरे धरून या मुलांना मी सांभाळतो. कीर्तनाच्या मानधनावर किंवा कोणी देणगी दिली त्याच्यावर कसला स्वार्थ नाही. उलट मी विचार केला, महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यामधून मुलं हे मी बोलवल्यानंतर माझ्यासाठी या ठिकाणी आली. आणि मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेल आणि या मुलांकडे दुर्लक्ष होईल. म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की आपण लग्न करायचं नाही. लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन अनाथ मुलांसाठी समर्पित केलं आहे. अरे कोणता कीर्तनकार कशासाठी कीर्तन करत असेल मला माहीत नाही, पण मी रोज जीव तोडून कीर्तनं या पोरांचं पोट भरावं, यांचं शिक्षण व्हावं याच्यासाठी करतोय. लक्ष राहू द्या. आज अजित महाराजांमुळं आणि माझे जगन्नाथजी शिंदे यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. या सगळ्या मंडळींमुळे या भागामध्ये येण्याचा योग येत असतो. आज या कोळपे परिवाराने मला हे निमंत्रण दिलं, मनापासून या ठिकाणी धन्यवाद. शेवेला माझ्या पूर्णविराम. आज ज्यांनी 2 तास गोड अशी साथ मला दिली असं आपल्या गावचं भजनी मंडळ, गावचं जे ना, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड साथ दिली. त्याचबरोबर आपले ज्यांनी शूटिंग अशी गोड अशी केली, मला वाटते बाळू मामाच्या नावानं चांग भलं या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय गौरवजी कुल्लाळ पाटील यांनी या ठिकाणी खूप सुंदर या ठिकाणी प्रत्येक क्षण टिपलेला आहे. आपल्याला यूट्यूबवर त्यांच्या दिसलंच. टाकणार आहेत ना? हां, चांगली एडिट करून टाका. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. तुम्ही मोठ्या संख्येने आलात, तुम्हाला धन्यवाद. विनेकरी बाबा माझ्याकडे रागाने पाहायला लागलेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल.